विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणानंतर आपण पुन्हा इतिहास विभागामध्ये जात आहोत आणि इतिहासाच्या चौथ्या प्रकरणात आपण आर्थिक विकास या प्रकरणामध्ये या प्रमुख घटकांचा अभ्यास करणार आहोत। मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, त्याला मिक्स्ड इकॉनॉमी असं म्हणतात, पंचवार्षिक योजना व यशापयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगार संप, इसवी सन 1991 चे नवे आर्थिक धोरण, हे सगळं आपल्या देशासंदर्भात आहे ते लक्षात ठेवा। जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात। भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्था, समाजवादी अथवा साम्यवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था। अमेरिकेसारखा देश हा भांडवलशाहीचं समर्थन करणारा देश आहे, तर चीन, रशिया हे समाजवादी तथा साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणारे देश आहे। तर भारताने मात्र दोन्हींचा सुवर्णमध्य साधलेला आहे। भारताने भांडवलशाहीवाद आणि समाजवाद याचा सुवर्णमध्य साधत मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार सुरुवातीपासून केलेला आहे। आता ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी तथा साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय याचा आपण अभ्यास करूया, त्याची व्याख्या समजून घेऊया आणि त्यानंतर आपण आपल्या घटकाकडे येऊया। विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेचे प्रकार जर पाहिले तर 3 प्रकार आहेत। भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्था, ज्याला इंग्रजीमध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं म्हटलं जातं, समाजवादी अर्थव्यवस्था सोशलिस्ट इकॉनॉमी आणि मिश्र अर्थव्यवस्था मिक्स्ड इकॉनॉमी। भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत। आता भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात आणि नफा हे उद्दिष्ट असतं। हे नीट समजून घेणे गरजेचं आहे। भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात, नफा हे उद्दिष्ट असतं। समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने सार्वजनिक, खाजगी नसतात, ती सार्वजनिक मालकीची असतात, म्हणजे त्याचं स्वामित्व, मालकी ही शासनाची असते, सरकारचं स्वामित्व असतं उत्पादनाच्या साधनांवरती। म्हणजे सर्व उद्योग हे सरकारी असतात आणि जे कर्मचारी असतात ते त्या ठिकाणी काम करतात आणि होणारा नफा हा समान स्वरूपात त्याचं वाटप होतं। इथे कोणाच्या आर्थिक शोषणाला वाव नाहीये। समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समतेचं तत्व प्राधान्याने मानलं जातं, आर्थिक विषमता निर्माण होत नाही। उत्पादनाची साधनं ज्या ठिकाणी खाजगी मालकीची आहे, इथे उद्योजक किंवा कारखानदार विरुद्ध कामगार असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता दाट असते। भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्थेमध्ये मिश्र अर्थव्यवस्था बघूया, मिक्स्ड इकॉनॉमी। इथे उत्पादनाची काही साधने ही खाजगी मालकीची असतात, तर काही साधने ही सरकारी मालकीची असतात। आता भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे स्वातंत्र्यानंतर आरंभीपासून। मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण काही उदाहरणं बघूया। आता उत्पादनाची साधनं खाजगी मालकीचे आहेत, काही उद्योग हे खाजगी मालकीचे आहेत। उदाहरणार्थ रिलायन्स हा अंबानी उद्योग समूहाचा उद्योग आहे, मायक्रोबॉश हा जर्मन उद्योग आहे, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुजा ग्रुप, टाटा ऑटोमोटिव्ह लिमिटेड हे सगळे खाजगी मालकीचे उद्योग आहेत। तर काही सरकारी मालकीचे उद्योग आहेत। मग सरकारी मालकीचे उद्योग कोणते आहेत? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हे जे उद्योग आहे याला भारत सरकारच्या नवरत्न कंपनीज म्हटलं जातं, नवरत्न उद्योग म्हटलं जातं। हे सरकारी मालकीचे आहे। रेल्वे ही सरकारी मालकीची आहे, केंद्र सरकारच्या मालकीची आहे। म्हणजे इथे
मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही उद्योग हे उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची, तर काही उत्पादनाची साधने ही सरकारी मालकीची आहेत. हे समजून घेणं गरजेचं आहे. तीन प्रमुख अर्थव्यवस्था, भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्था. मी उदाहरण दिलं मगाशी, पुन्हा रिपीट करतो. अमेरिकेने भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. रशिया आणि चीनने समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. तर भारतासारख्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या नवस्वतंत्र राष्ट्राने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. हे वाक्य महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने पण आणि समजून घेण्याच्या दृष्टीने पण. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे किंवा मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले आहे. हे विधान खूप महत्वाचं आहे. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला, मिक्स्ड इकॉनॉमी, प्राधान्य दिले आहे. या मिश्र अर्थव्यवस्थेचे तीन भाग आहेत. पहिला भाग आहे सार्वजनिक क्षेत्र, दुसरा खासगी क्षेत्र आणि तिसरा संयुक्त क्षेत्र. आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असतात आणि व्यवस्थापनाखाली असतात. म्हणजे नियंत्रण सरकारचं, व्यवस्थापन सरकारचं, पूर्णतः सरकारचं स्वामित्व सार्वजनिक क्षेत्रातल्या काही उद्योगांमध्ये असतं. मग याची उदाहरणं कोणती आहेत? मगाशी मी सांगितलेलं त्यातलीच काही उदाहरणं. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हे एक उदाहरण देता येईल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL हेही उदाहरण देता येईल. किंवा इंडियन रेल्वेज हेही उदाहरण देता येईल. भारतीय रेल्वे हे उद्योग पूर्णतः सरकारी मालकीचे आहे. त्याचं नियंत्रण, व्यवस्थापन सर्व सरकारचं आहे. तर आता खासगी उद्योग क्षेत्र, खासगी उद्योग क्षेत्रामध्ये उद्योगधंदे पूर्णतः खासगी मालकीचे असतात आणि त्यावर देखरेख व नियंत्रण मात्र शासनाचं असतं. परवानगी देणं, उत्पादनाच्या प्रक्रियेचे नियम ठरवून देणं, उत्पादन सुरू असताना जर काही डिस्प्यूट निर्माण झालं, उद्योजक किंवा कारखानदार विरुद्ध कामगार किंवा कोणत्याही स्वरूपाचं, उत्पादक विरुद्ध उपभोक्ता म्हणजे ग्राहक, कंझ्युमर, कुठल्याही स्तरावरती किंवा त्या खासगी उद्योग क्षेत्राने उत्पादित केलेला माल हा जर आक्षेपार्ह असेल, त्यात भेसळ असेल किंवा तो खराब असेल, त्याची गुणवत्ता व्यवस्थित नसेल, गुणवत्तापूर्ण माल तो नसेल, फसवणूक होत असेल ग्राहकांची, तर अशा बाबतीमध्ये शासन हस्तक्षेप करू शकतं. म्हणजे देखरेख आणि नियंत्रण ही शासनाकडे येते. अशा खासगी उद्योगांना परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची आहे, तो अधिकार शासनाचा आहे. हा मुद्दा समजून घेण्याची आवश्यकता आहे की खासगी उद्योग क्षेत्रामध्ये उद्योगधंदे पूर्णतः खासगी मालकीचे, स्वामित्व खासगी, पण देखरेख व नियंत्रण मात्र शासनाचं. मग अशा स्वरूपाचे कोणते उद्योग असू शकतात? तर उपभोग्य उत्पादनं जे आहेत ना, म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने दैनंदिन वापरासाठीची उत्पादनं असतील, याचे जे उद्योग आहेत ते खासगी मालकीचे असतात. उदाहरणार्थ आपल्या घरातली विजेची उपकरणे आहेत, दैनंदिन वापरासाठीच्या अनेक आवश्यक वस्तू आहेत, फर्निचर आहे, हे उत्पादन करणारे जे उद्योग आहेत हे खासगी मालकीचे असतात, पण त्याच्यावरती देखरेख आणि नियंत्रण मात्र शासनाचं असतं. आता संयुक्त क्षेत्राकडे जाऊया. संयुक्त क्षेत्रामध्ये काही उद्योग खासगी मालकीचे तर काही सरकारी मालकीचे असतात. याचं एक उदाहरण देतो. जे तेल शुद्धीकरण आहे, भारतात खनिज तेल कमी आहे, ते आयात करावं लागतं. मग आपल्याकडे कच्चं तेल येतं, क्रूड ऑइल येतं आणि रिफायनरीज मध्ये ते तेल शुद्धीकरण होतं. सरकारी मालकीच्या ज्या तेल शुद्धीकरणाच्या रिफायनरीज आहेत त्या कमी प्रमाणावर आहे आणि खासगी मालकीच्या रिफायनरीज, उदाहरणार्थ अंबानी ग्रुप आहे, रिलायन्स पेट्रोलियम यांच्या गुजरातमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिफायनरीज आहेत. केंद्र सरकारच्या रिफायनरीज पेक्षा किंबहुना त्यांचं प्रमाण जास्त आहे. हे एक उदाहरण आपल्याला सांगितलं. अशी अनेक उदाहरणं देता येतील की विशिष्ट क्षेत्रामध्ये सरकारचे पण उद्योग आहेत आणि खासगी स्तरावरती पण उद्योग आहेत. तर अशा रीतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे तीन भाग पुन्हा एकदा: सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र.
हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं पण आवश्यक आहे. मित्रांनो, मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे महत्त्वाचे आहे किंवा गरजेचे आहे. सुसंवाद नसेल तर इथे अपयश येण्याची भीती असते आणि म्हणून खासगी क्षेत्र प्रायव्हेट सेक्टर आणि सार्वजनिक क्षेत्र पब्लिक सेक्टर या दोन्हींमध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. मिश्र अर्थव्यवस्थेचं यश त्या दोन्हींच्या सुसंवादामध्ये सामावलेलं आहे, हाही मुद्दा विसरायचा नाहीये. आता आपण मिश्र अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये तथा मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप म्हणजे आराखडा स्ट्रक्चर आपण बघूया. अधिकाधिक उत्पादन आणि जास्तीत जास्त लोकसहभाग हे पहिलं वैशिष्ट्य आहे मिश्र अर्थव्यवस्थेचं. उत्पादनाचा वेग वाढविणे आणि मॅक्झिमाइज करणे, पब्लिक पार्टिसिपेशन, लोकांचा सहभाग हा अधिकाधिक वाढविणे हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न मिश्र अर्थव्यवस्था करते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधलं जे जे चांगलं आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेतलं जे जे चांगलं आहे, या दोन्ही अर्थव्यवस्थांमधले चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न मिश्र अर्थव्यवस्था करीत असते, हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य नफ्याची प्रेरणा मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची असते. चौथं वैशिष्ट्य उपक्रमशीलता ही महत्त्वाची आहे. सातत्यानं नाविन्याचा ध्यास असणं हे मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. नाविन्याचा ध्यास हा उपक्रमशीलतेतून प्राप्त होतो आणि म्हणून उपक्रमशीलता ही देखील वैशिष्ट्य आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये नियम पालनास महत्त्व आहे. there is always a set of rules and discipline आणि ते खूप महत्त्वाचं आहे. एक नियमावली असते त्या प्रक्रियेची, संपूर्ण प्रक्रियेची, आणि त्या नियमावलीचं सर्वांनी पालन करणं संबंधित घटकांनी, हे पाचवं वैशिष्ट्य आहे. सहावं वैशिष्ट्य कालबद्ध नियोजन, त्याला प्लॅनिंग असतं, नियोजन असतं आणि इट इज टाइम बाउंड, म्हणजे त्याला एक वेळेचं बंधन असतं. त्या नियोजित वेळेत ते काम पूर्ण करणं आवश्यक असतं, म्हणून कालबद्ध नियोजन महत्त्वाचं आहे. मिश्र अर्थव्यवस्थेच्या यशाचं हे गमक आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी देशहिताला प्राधान्य दिलं जातं. आता आपण मगाशी पाहिलं, त्याची काही अंग बघितली की खासगी क्षेत्रामध्ये काही उत्पादन आहे आणि सरकारी क्षेत्रामध्ये काही उत्पादन आहे. मी एक उदाहरण मुद्दाम देऊ इच्छितो. टाटा ऑटोमोटिव्ह लिमिटेड वाहन क्षेत्रामध्ये टाटा मोटर्सचा मोठा दबदबा आहे. त्यांच्या वाहन निर्मितीमध्ये एक वाहन महत्त्वाचं आहे, टाटा सुमो गाडी. एक असा प्रसंग आला होता, काहीतरी मला निश्चित आकडा आता आठवत नाही, 500,000 गाड्यांची एक ऑर्डर पाकिस्तान मधून आली होती. जेव्हा त्याचा तपशील टाटांच्या टेबलवर आला, टाटांनी त्याचा अभ्यास केला. या गाड्या कशासाठी पाहिजे पाकिस्तानला, तर त्या पाहिजे पाकिस्तानच्या आर्मीसाठी. टाटांनी तात्काळ ते डिसअप्रूव्ह केलं प्रपोजल, त्याची मान्यताच नाकारली कंपनीला. आपण पाकिस्तानला या गाड्या पुरवणार नाही, विकणार नाही. का? भारतामध्ये निर्माण केलेल्या, भारतीय कामगारांनी श्रम करून निर्माण केलेल्या गाड्या जर भारताविरुद्ध त्या पाकिस्तानच्या सैन्याकडून वापरल्या जाणार असतील आणि आमच्या सैनिकांना जीवन त्यामुळे गमवावं लागणार असेल तर ते चालणार नाही. म्हणजे इथे मूल्ये, राष्ट्रीय मूल्ये किती महत्वाचे आहे आणि राष्ट्रहित किती महत्वाचं आहे. पण राष्ट्रीय हिताचा विचार अन्यत्र केलेलाच आहे राज्यशास्त्रामध्ये सुद्धा, परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये. पण इथे मात्र अर्थव्यवस्थेमध्ये, मिश्र अर्थव्यवस्थेचं ते एक वैशिष्ट्य आहे की नेहमी राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. म्हणून टाटा हे भारतीय तरुणांचे रोल मॉडेल का आहेत? त्यांच्याकडून देशभक्ती ही त्यांच्या कृतीतून आपण शिकतो.
असे अनेक मान्यवर आहेत भारतामध्ये की ज्यांनी नेहमी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना त्यांनी राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, त्याच्याशी कदापि तडजोड केलेली नाही. देशहिताचं प्राधान्य हे मिश्र अर्थव्यवस्थेचं, मिक्स्ड इकॉनॉमीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं 8वं, दीर्घकालीन विकासावर भर दिला जातो. पायाजवळ पाहण्याची वृत्ती मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये नसते, दूरच्या टप्प्यावर बघितलं जातं. म्हणजे काय, माझ्या विधानाचा अर्थ काय घेणार की भविष्यातील पुढच्या पिढ्यांच्या शाश्वत विकासाचा विचार मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये केलेला दिसून येतो. तर अशा रीतीने हे मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप किंवा मिश्र अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत आणि ती सगळी 8च्या 8 सर्व 8ही वैशिष्ट्ये महत्वाची आहेत. मित्रांनो, सरकारचा पुढाकार असलेली काही विभाग आपण बघूया. डिफेन्स, संरक्षण विभाग संपूर्णपणे सरकारचं नियंत्रण आणि पुढाकार आहे. त्यानंतर शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, कॅनॉल्स, बंदरे, पोर्ट्स, हार्बर्स आणि विमानतळ. तर हे जे विभाग आहेत यावर संपूर्णपणे सरकारचं नियंत्रण असतं. मिश्र अर्थव्यवस्थेच्या प्रारूपानुसार भारताची आर्थिक विकासाची वाटचाल सुरू आहे. 1973चे औद्योगिक विकासाचे धोरण महत्वाचे आहेत. का महत्वाचे आहे? 1973च्या औद्योगिक विकास धोरणानुसार प्रादेशिक विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. कारण सर्वच प्रदेशातील लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढत होत्या स्वातंत्र्यानंतर आणि ते स्वाभाविक होतं. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये विकासाच्या वाटचालीमध्ये ठराविक ठिकाणी विकासाची गती वाढली आणि ठराविक भौगोलिक ठिकाणी, प्रदेशांमध्ये किंवा एकाच प्रदेशातल्या विशिष्ट ठिकाणी विकासाच्या पाऊलखुणाच उमटत नव्हत्या. माझ्या विधानाचा अर्थ समजून घ्या. म्हणजे तिथे विकास दिसतच नव्हता. अशा ठिकाणच्या जनतेचा आक्रोश वाढू लागला आणि जेव्हा कायदे मंडळापर्यंत म्हणजे संसदेपर्यंत हा आक्रोश लोकप्रतिनिधींमार्फत पोहोचला, तेव्हा प्रादेशिक विकासाचा समतोल साधणं हे याची अपरिहार्यता सरकारला पण जाणवली. आणि मग त्यातून काय झालं, विकासाचं विकेंद्रीकरण कसं होईल आणि सर्वच प्रदेशांचा, एकाच प्रदेशातल्या विविध उपप्रदेशांचा समांतर पद्धतीने विकास कसा होईल, अशा प्रकारचं धोरण सरकारला आखावं लागलं. म्हणून हे 73चं औद्योगिक विकास धोरण महत्वाचं आहे. लघुउद्योग, ग्रामोद्योग आणि घरगुती उद्योग यांच्या विकासावर या 73च्या औद्योगिक विकास धोरणाने अधिक लक्ष द्यायला सुरुवात झाली. सहकार क्षेत्राच्या विकासाकडे देखील लक्ष दिलं गेलं. आता हे थोडं तुम्हाला समजायला कदाचित कठीण जाईल. सहकार क्षेत्र, कोऑपरेटिव्ह सेक्टर, तसं म्हटलं तर ते खूप महत्वाचं पण आहे. पण काळ मित्रांनो जसा जसा पुढे जातो तसे एखाद्या कामाचे, कृतीचे परिणाम समाजासमोर येत असतात. आज 2020 सुरू आहे. सहकार क्षेत्र साधारणपणे 70च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये, म्हणजे 20व्या शतकातली गोष्ट करतोय मी, 1961 ते 70, 1971 ते 80, 1981 ते 90 या कालावधीमध्ये सहकार क्षेत्राला अत्यंत महत्व होतं. आज सहकार क्षेत्राची बहुतेक लोक घृणा करतायत. ऍक्च्युअली ते वाईट नाहीये, वस्तुतः ते वाईट नाहीये. खरं तर सहकाराची गरज आहे. मग लोकांच्या मनात एवढा या क्षेत्राबद्दल तिरस्कार का निर्माण झाला, कुणामुळे निर्माण झाला? तर ज्यांच्याकडे सहकार क्षेत्राची सूत्रे होती त्या लोकांनी मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलेला भ्रष्टाचार जनतेसमोर येऊ लागला. सहकार क्षेत्र सातत्याने तोट्यात जाऊ लागलं. खरं तर सहकार क्षेत्र कधीच तोट्यात जाऊ शकत नाही. नियमांचं काटेकोरपणे पालन केलं, नैतिक मूल्यांचं नीट त्या ठिकाणी जर जोपासना झाली तर सहकार क्षेत्र कदापिही तोट्यात जाऊ शकत नाही. पण या ठिकाणी सहकार क्षेत्राची सूत्रे ज्यांच्या हातात असतात त्यांनी जर नीतिमूल्यांना थारा दिला नाही,
त्यांनी जर सहकाराच्या नियमांचं तंतोतंत पालन केलं नाही, उलट त्यांनी ती आपली खाजगी मालमत्ता समजून जर त्याचा वापर केला, तर त्या ठिकाणी जनतेचा, लोकांचा, त्या सहकाराशी संबंधित असलेल्या जनतेचा विश्वास उडतो आणि हे सिद्ध झालंय मधल्या काळात. आणि म्हणून सहकार क्षेत्रावरचा आज मितीला हळूहळू लोकांचा विश्वास उडतो आहे. विश्वास उडण्याचं कारण केवळ सहकाराचं सूत्र किंवा सहकाराचं संपूर्ण नियंत्रण ज्यांच्या हाती सोपवलेलं असतं, त्यांनी प्रामाणिकपणे नीतिमूल्यांना अनुसरून सहकाराचे नियम पाळून काम न केल्यामुळे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला वाव मिळाला आणि त्यामुळे आज सहकार क्षेत्राकडे लोक तितक्या गांभीर्याने बघत नाही. खरं तर सर्वसामान्य बहुजन समाजाचा विकास करण्यासाठी सहकार क्षेत्र नितांत गरजेचं आहे. त्या ठिकाणी ज्यांच्या हाती त्याची सूत्र आहे त्यांनी नैतिक मूल्यांचं पालन करीत आणि सहकाराचे शासनाने ठरवून दिलेले नियम त्याच्या फ्रेमवर्क मध्ये राहून जर सर्वांनी काम केलं तर आजही सहकार क्षेत्राची नितांत गरज आहे. आणि ते काही ठिकाणी आजही सिद्ध होत आहे. असं नाही की सगळीकडेच वाईट आहे. काही ठिकाणी आजही तंतोतंत सहकाराचे नियम पालन करून अनेक सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने सुरळीतपणे चालू आहे. तर दुसरीकडे काही साखर कारखाने गेली 10-15 वर्ष बंद आहेत. त्यांची यंत्र सडून चाललेली आहेत. का? तर तिथे भ्रष्टाचार झाला. आणि त्याच क्षेत्रामध्ये, त्याच साखर उद्योगामध्ये, साखर निर्मिती क्षेत्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून गेली अनेक दशके काही साखर कारखाने अत्यंत व्यवस्थितपणे नफ्यात सुरू आहेत. कधी ते तोट्यात गेलेले नाहीत. मग हा फरक का? तर तो फरक मुळात तिथेच आहे. तर तेव्हा मिश्र अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटेही असतात, पण ती अर्थव्यवस्था वाईट नाही. मला एक आपल्याला निवेदन करायचं आहे. तुम्हाला जर एखादा व्हिडिओ आवडला नसेल तर त्यातलं नेमकं काय तुम्हाला आवडलं नाही, तुम्हाला एखादा मुद्दा चुकीचा वाटत असेल तर जरूर, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सूचना करा. मला सुधारण्यासाठी आपल्याकडून वाव मिळेल. तुम्हीच माझे खरे परीक्षक आहात. जे भावलं असेल तर ते लाईक सुद्धा करायला पाहिजे. त्यातून मला कामासाठी आणखी ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल. आणि जे आपल्याला खटकलं असेल तर ते केवळ असा अंगठा न दाखवता मला जर सूचित केलं, मला जर कमेंट बॉक्समध्ये आपण सूचना केली तर ती मी अत्यंत सकारात्मकतेने घेईन आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपल्या सूचनेची मी अत्यंत सकारात्मक दृष्टीने दखल घेईन. तेव्हा आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या सूचना कमेंट बॉक्समध्ये कराव्यात. आवडलं असेल तर दुसऱ्याला प्रेरित करणं ही आपली संस्कृती आहे. तुमच्या माहितीत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत देखील हे पोहोचवावं अशी देखील माझी विनंती आहे. ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी तो सबस्क्राईब करावा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर विद्यार्थ्याला नोटिफिकेशन मिळेल. जसजशी परीक्षा जवळ येत जाईल तसतसं आपल्याला अधिक त्याची गती, अभ्यासाची गती द्यावी लागेल. आणि त्यासाठी हे सगळं महत्त्वाचं आहे. आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरतोय. कोरोनाने आपल्याला ही चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे वेळेचं योग्य नियोजन करण्याची, अधिक गतीने अभ्यास करण्याची. याचा सर्वांनी फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.